चोपडा महसूल प्रशासन बालमोहन विद्यालय संयुक्तपणे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा। चोपडा येथील महसूल प्रशासन अमर संस्था संचालित बालमोहन विद्यालय संयुक्तपणे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सुधाकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, शालेय व्यवस्थापक राकेश पाटील, दीपक जोशी, कपिल चौधरी, भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत भारत माता विद्येची देवता सरस्वती यांचे पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं। मतदान जनजागृती यावर अहिराणी गीतांवरील विद्यालयाचे शिक्षक मयूर सोनवणे यांनी बसवलेल्या पथनाट्य सादर करण्यात आले। लोकशाही बळकट करण्यासाठी शपथ घेतली। 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्या पाल्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून घ्यावे असेही आवाहन चोपडा महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले। यावेळी चोपडा तालुक्यातील मतदानाच्या प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणाऱ्या BLO तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व बालमोहन विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट अशा मतदान जनजागृतीवरील पथनाट्य सादर केलं। या पथनाट्याला महसूल प्रशासनाच्या वतीने बक्षीस देण्यात आले आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारताची लोकशाही सुदृढ होत चालली आहे आणि मतदार राजा यांच्यातून भारतीय लोकशाही बळकट होत चालली आहे व 10वीचे विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की योग्य अभ्यास यशाचा मार्ग असतो, या यशाच्या मार्गातून आपण यशस्वी होतात असं त्यांनी सांगितले। यावेळी बालमोहन विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आणि ही लोकशाही दिवसेंदिवस दृढ होत चाललेली आहे, बळकट होत चाललेली आहे। याचं कारण म्हणजे आपण सर्वजण मतदार आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया। आता ज्या पथनाट्य चमूने जे नाटिका सादर केली, तुमचं विशेष कौतुक करतो की तुम्ही अतिशय कमी कालावधीत हे पथनाट्य सादर केलं। त्यातच तुम्ही सांगत होते आहोत आम्ही नंबर 1। तसंच आहे, एक शिक्षक जेव्हा मेहनत घेतो तेव्हा तुम्ही नंबर 1च काय, तुमच्या खाली नंबर 2 पण कोण नसतो, तुम्हीच आहात नंबर 1। आणि त्यात तुम्ही जे गाणी निवडले होते, मेसेज तर सुंदरच होता, पण तो जे गाणी निवडली का थीम जे होत्या, विशेषतः शकुंतला बाई ग, हा जो ट्रेंड आहे, सर्व महिला भगिनींना असं वाटतं की हे गाणं कधी लागेल आणि मला कधीच आनंद घेता येईल, बसून म्हणा किंवा उठून म्हणा। मात्र ती देखील अतिशय चांगली निवड होती। आणि त्यात आपण जो मेसेज दिला की जे म्हणता येईल प्रत्यक्ष मतदारांना जे गोष्टीची कल्पना नाही ती आपण मतदारांना देखील आपण सगळी समजावून घेतली, प्रक्रिया तुम्हाला समजावून सांगितली गेली आणि मग ते वेगळे फॉर्म जे भरतात, ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगायचा अगदी प्रामाणिक प्रयत्न केला। ह्या संपूर्ण टीमला मी माझ्या वतीनं 1001 रुपयाचं बक्षीस जाहीर करत आहे। फक्त एक टीमलाच आहे, जेणेकरून पुढच्या त्या टीमला त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळेल, पुढच्या वर्षी अधिक चांगले त्या ठिकाणी प्रयोग केले जातील आणि नुसता शाळेच्या कंपाऊंडच्या आतमध्ये नाही तर कुठेतरी सार्वजनिक जागा आहेत, बस स्टँड आहेत, बाजार आहे किंवा तालुका स्थळ आहे, या ठिकाणी देखील आपण त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा। येणाऱ्या 26 जानेवारीला आपल्या नाट्य मंदिरमध्ये देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। या टीमला देखील अतिशय चांगला वाव आहे, कारण ते मुळातच मला अतिशय कला अंगाने दिसले। त्याचे नृत्य किंवा त्याचं काही जे संभाषण असेल, जी संवाद फेक असेल, आणि हा आमचा संघ। आम्ही बालमोहन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पथनाट्य सादर करत आहोत। धन्यवाद। 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो। मतदारांना शिक्षित करणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे व निवडणूक आयोगाला लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली। भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली। देशाचे भविष्य घडवण्यासाठी व्यक्ती काळजाच्या शक्तीला मतदान करून दाद देऊ शकतात। मतदानाच्या महत्त्वाला एक नागरिक कर्तव्य म्हणून चिंतन करण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली। धन्यवाद।
आमच्या सोन्या ना तो 18 वर्षाचा पूर्ण आहे का नाही? मग आहे ना. अहो मग त्याचं मतदान कार्ड निघलं आहे का नाही? मग निघालाय ना त्याचं मतदान कार्ड पण ते निघाले. अहो मग चोपड्याच्या तहसील कार्यालयात जा आणि फॉर्म नंबर 8. सोन्या पुढे आहे तू. साईडला 2 मिनिटं. चोपडा तहसील कार्यालयाच्या वतीनं आणि बालमोहन विद्यालयाच्या वतीनं संयुक्त विद्यमानं आजचा हा राष्ट्रीय मतदार दिवस आपण नायब तहसीलदार निवडणूक शाखा माननीय सुधाकरजी पाटील साहेब, माननीय दीपेशजी भाट सर, माननीय पाटील सर, सर्वांचं माननीय कपिल चौधरी सर, आपणा सर्वांचं आहे आणि स्वागत करणं अहिल्या का उद्धार हुआ आपके चरण.